मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह पुण्यात उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळाही राहणार बंद। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला उद्या मुसळधार पावसाचा इशारा, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत अधूनमधून मुसळधार पाऊस सुरूच। दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी 6 पासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस। मुंबईतल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका। दृश्यमानता घटल्यानं मुंबई विमानतळावरून 50 उड्डाणं रद्द। मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ। सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयानं महागला। विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन। ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। हितेंद्र ठाकूरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। हितेंद्र ठाकूर शरद पवारांनाही भेटले। विधान परिषद निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष। वरळीतल्या हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मिहीर शहानं वडिलांना अनेकदा फोन केला। मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती। वडील राजेश शहाना जामीन। सलमान खानच्या घरावरच्या गोळीबार प्रकरणात विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरोधात चार्जशीट। कुख्यात गुंड अरुण गवळीच्या केस संबंधातली महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ। क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयात कबुली। रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट। मॉस्को विमानतळावर जंगी स्वागत। भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा